अर्पिता मॅडम, आपला ट्रक रिकामा, आपला सगळा शेतमाल कुठे? आपलाच आहे ना ट्रक? नक्की हाच आहे ना? नक्की हो, हाच ट्रक आहे आपला. मग एवढे सगळे कष्ट करून काही उपयोग झाला नाही. संपलंय सगळं, सगळं संपलं. विराज, कट करू नका. घ्या फोन. काय बोलताय तुम्ही अर्पिता मॅडम? त्यांनी असं मला माहितीये त्याने आपल्याला डिवचायला चिडवायला फोन केलाय, पण त्याला बोलू देत. काय बोलायचंय ते आता ना, तो त्या जिंकल्याच्या आनंदात असणार आणि त्याचा हाच इगो ना कदाचित आपल्याला काहीतरी मदत करेल, आपल्याला काहीतरी हिंट देऊन जाईल. प्लीज प्लीज घ्या ना फोन प्लीज प्लीज. डिटेक्टिव्ह समीर देशमाने आणि डिटेक्टिव्ह मिसेस अर्पिता समीर देशमाने, कॉंग्रॅच्युलेशन्स अँड सेलिब्रेशन्स. नाही, खरंच तुमचे मनापासून कॉंग्रॅच्युलेशन्स बाबा. तुम्ही फायनली त्या पिकअप ट्रक पर्यंत पोहोचलात, पण रिकाम्या. हॅलो हॅलो, आहात ना? हॅलो. काय बोलावं ते सुचत नाहीये तुम्हाला. हेच तर हवं होतं मला, हेच तर बघायचं होतं मला. तुमची बोलती बंद झाली, नाहीतर खूप बोलता यार तुम्ही. तुमच्या त्या फिलॉसॉफीज, तुमची उदाहरणं, तुमचा कॉन्फिडन्स, हे तुम्हाला मी मूर्ख वाटतो का रे? मला माहिती होतं तुम्ही शोध घेत घेत पिकअप ट्रक पर्यंत पोहोचणार. मला माहिती होतं हा आगाऊपणा तुम्ही करणारच, म्हणून मी काय केलं, तुमचा पिकअप ट्रक एकीकडे आणि धान्य एकीकडे. जिनियस ना? जिनियस ना? आय एम प्राऊड ऑफ माय सेल्फ, खरंच. चला पटकन एक काम करा, समर्पिता किचनला जा. तिकडे जाऊन तुमचे लोक वाट बघतायत, त्यांना जाऊन सांगा, त्यांना गुड न्यूज द्या. समर्पिता किचन फायनली बंद. समर्पिता किचन बंद. सलील, तू काय झालं सलील? तू इतका अपसेट काय आहेस? आणि असं अर्जंटली बोलवून घेतलंस? ऑल ओके? सलील, काहीच कळत नाही यार निकी, काय चाललंय हे सगळं? म्हणजे ब्रो आणि वहिनी इतके एफर्ट्स घेत आहेत, इतक्या चांगल्या इंटेन्शननी करतायत सगळं, पण यार त्यांना सक्सेसच मिळत नाहीये. म्हणजे सतत काहीतरी प्रॉब्लेम सुरूच आहेत. म्हणजे आता काय झालंय? सलील बोल, मला टेन्शन येतंय. तेच ग, समर्पिता किचनचं बघ, तो गावाकडनं ट्रक येणार होता. हॅलो दादा, कुठं आहात तुम्ही? हॅलो समीर दादा, अहो आपला पिकअप ट्रक चोरीला गेलो.
ब्रो आणि वहिनी स्वतः गेलेत तिकडे पिकअप ट्रक शोधायला. हे पण त्यांनीच करायचं. राहुलच नाही यार. फ्रस्ट्रेशन आलेलं खूप. आय जस्ट फेल्ट लाईक मला वेंट आउट करायचंय. मला बोलून टाकायचंय सगळं एखाद्या अशा व्यक्तीशी जी मला समजून घेईल. म्हणून बोलवलं तुला इथे. बघ मला बाकी काही माहिती नाही. आय जस्ट फील ब्रो आणि वहिनीचं सगळं छान व्हायला पाहिजे. सगळं छानच होणार सलील. दीना नेहमी म्हणते आपण कोणाचं वाईट केलं नाहीये ना मग आपलंही वाईट होणार नाही. हा थोडा वेळ लागेल पण यश आणि सुख आपल्या वाट्याला नक्की येईल. थँक्यू. खूप हेवी फील होत होतं. बर्डन आहे मनावर असं वाटत होतं पण आता हलकं वाटतंय. यार मी ना इम्पेशंट होतो कधी कधी. काय प्रॉब्लेम्स चालूच आहेत सतत. एक संपला की दुसरा संपला की तिसरा चालूच आहे. टेन्शन आलं होतं यार. नाउ आय फील बेटर तुझ्याशी बोलू. यु नो व्हॉट तू पण तुझ्या दी सारखीच आहेस यार. सेम टू सेम. यु नो व्हॉट सलील आज तुला दी आणि जीजूंबद्दल इतकं भरभरून बोलताना ऐकून खरंच छान वाटलं रे. दृष्ट लागण्यासारखी जोडी आहे ना त्यांची. ते ना आपल्यासाठी आयडॉल आहेत. आपली जोडी सुद्धा ना त्यांच्यासारखीच वर्ल्ड मधली बेस्ट जोडी असायला पाहिजे. युअर विश इज माय कमांड मॅम. तुला जसं हवंय तसंच होईल. खेळवत राहिला आपल्याला आणि आपण खेळत राहिलो. सगळे केलेले कष्ट वाया गेलेत आपले. सगळे कष्ट काही उपयोग नाही झाला. काही उपयोग नाही झाला. हो तुम्ही बघितलं का इकडे. हे बघा या ट्रकच्या टायरला रेती लागली आणि ती ओली अजून. म्हणजे ही आत्ताच लागली असणार आहे. बघा ना ओली आहे. ठीक आहे अर्पिता मॅडम पण म्हणजे त्याचा काय संबंध आहे? अहो तो विराज नाही का आत्ता म्हणाला की तुमचा शेतमाल एकीकडे ट्रक एकीकडे. म्हणजे त्या कापसे काकांच्या हातून जेव्हा ट्रक चोरीला गेला त्यानंतर विराजने तो ट्रक एके ठिकाणी नेला. तिकडे तो शेतमाल उतरवला आणि मग हा ट्रक इथे आणून ठेवला आपली दिशाभूल करण्यासाठी. तुम्ही म्हणताय ते सगळं खरं असेल अर्पिता मॅडम. या सगळ्याचा या रेतीशी काय संबंध? अहो इथे आसपास बघा ना इथे कुठेच रेती नाहीये. म्हणजे कदाचित आपला शेतमाल जिथे उतरवलाय ना त्या एरियात त्या ठिकाणी कुठेतरी रेती असेल आणि तीच रेती या टायरला लागली आहे. बघा ना इथे कुठेच नाहीये रेती.
बरं मला सांगा, या एरियात असं कुठलं ठिकाण माहिती आहे का तुम्हाला, जिथे रेती बंदर असेल, खाडी असेल, जिथे ह्या अशा प्रकारची रेती असेल, असं कुठलं ठिकाण माहिती आहे तुम्हाला? तुमची खात्री आहे आपला शेतमाल तिकडे असत? हो, मला खात्री आहे. म्हणजे एकदा प्रयत्न करून बघायला काय हरकत आहे. बघा ना, आपण एवढी मेहनत करून इथपर्यंत आलोय, मग आपण एकदा. काय काय झालं, असे का बघताय? अर्पिता मॅडम, मला कौतुक वाटतं हो तुमचं, आणि अभिमान सुद्धा. तुम्ही सोबत असल्यावर अशक्य वाटणारी गोष्टही शक्य वाटायला लागते. मला माहित नाही तुम्ही म्हणताय तो एरिया इथे कुठे आहे का नाही, पण मला शोधायला आवडेल तो तुमच्या साथीने. निघूया. माझ्याकडे ना थोडे जमवलेले पैसे आहेत, माझ्या निकीसाठी ठेवले होते. आता गरज आहे त्याची, मदत होईल आपल्याला. पुढचं पुढे बघू. बाबा, माझ्या लग्नाचे सुद्धा काही दागिने आहेत, म्हणजे साधारण 2 तोळे असतील. त्यातून येणारे पैसे, त्याची सुद्धा आपल्याला थोडीफार मदत होईल. कल्याणी, बाबा, आपला नवराच आपला राहिला नसेल तर ते दागिने ठेवून काय करायचंय? ते 4 पैसे निदान आपल्या कामी तरी येतील. माझ्याकडे सुद्धा 1 तोळं सोनं आहे, तेही उपयोगाला येईल. अजिबात नाही. कोणी दागिने मोडणार नाही. आणि कल्याणी, अजून आपल्या गौरीचं शिक्षण बाकी आहे. आणि मला एक कळत नाही, सगळं संपलंय असं तुम्ही का बोलताय माझ्याशी? ते दागिने म्हणजे तुम्हा दोघींचं स्त्रीधन आहे, आणि ते आता गेले तर पुन्हा करता येणं शक्य तरी आहे का? बाबा, पण मग आपण त्याची काहीही गरज नाही. आपण बघू काय करायचं ते. आई, नचिकेत, तू आता कशाला आलायस रे? 15 दिवसाची मुदत दिलीस ना आम्हाला, उपकार केलेस ना आमच्यावर, का तेही दिवस तुला कमी पडतायत? बाबा, तुम्ही थांबा. काय झालंय? का आलेस तू आता इथे? अरे सांग ना मग आता. अहो तुम्ही थांबा ना. तुम्ही त्याला नेहमी आधीच अपराधी ठरवता. तो काय म्हणतोय ते ऐकून तरी घ्या. नचिकेत, तू त्यांच्याकडे लक्ष नको देऊस. हे बघ, तुला कळलंय ना तू चुकीचा वागलायस. मग तू ना सगळं विसर आणि पुन्हा. आई, मी काहीही चुकीचं वागलेलो नाहीये, आणि मी माझा निर्णय सुद्धा बदललेला नाहीये. हे घर तुम्हाला सोडून जावंच लागणार आहे. नचिकेत, हो, पण या घरातला मोठा मुलगा म्हणून आणि निकीचा मोठा भाऊ म्हणून माझं कर्तव्य करायला आलोय मी इकडे. काही गोष्टी तुमच्या कानावर घालायच्यात म्हणून आलोय इकडे. त्या निकीला सांभाळ जरा. बघ, लक्ष दे तिच्याकडे. भरकटत चाललीये ती. मला वाटतं नचिकेत, भरकटल्याबद्दल तू न बोललेलंच बरं. काय सांगायचं तुला निकीबद्दल? काय ते बोल ना स्पष्टपणे. सांगतो. मी आता तिथे त्या निकीला. त्यांनी कशाला सांगायला हवं?
मी सांगते ना बाबा. बोला. बाबा आता थोड्या वेळापूर्वी मी आणि सलील भेटलो होतो. समर्पिता किचन मध्ये खूप मोठा प्रॉब्लेम झालाय. तेच सांगायलाच सलील मला भेटला होता. दादानी आम्हा दोघांना एकत्र पाहिलं आणि आता तो त्याचाच मोठा इश्यू करतोय. मी इश्यू करतोय? अच्छा, नाही नुसता प्रॉब्लेम डिस्कसच करायचा होता ना, मग त्याच्यासाठी असं लपत छपत बाहेर भेटायची काय गरज होती? दादा कारण घरात तू एवढा मोठा प्रॉब्लेम क्रिएट करून ठेवलायस ना, बाबांना त्रास नको म्हणून आम्ही बाहेर भेटलो होतो. वाव. तू तर त्यांचा विचार करणं सोडून दिलंस. आम्हाला नाही ना सोडतायत. मस्त, छान. माझ्या वागण्यावर बोट ठेवून स्वतः मात्र वाटेल तसं वागायचं. असा काय मोठा प्रॉब्लेम डिस्कस करायचा होता ज्याच्यासाठी तुम्हाला इतकं जवळ जवळ बोलायला लागलं? दादा तू लिमिट क्रॉस करतोय. लिमिट्स तू क्रॉस केलेत निकी, मी नाही. तिथे तुला आणि त्या सलीला हातात हात घालून बोलताना बघितलंय मी तिकडे. मग काय झालं हातात हात घेतला तर? मित्र हातात हात घेऊ शकत नाही? अरे हे ऐक दादा प्रत्येक रिलेशन तुझ्या आणि त्या मीनाक्षीच्या रिलेशन सारखं अनैतिक नसतं. निकी. नचिकेत, बस बस. ज्या क्षणाला आम्हाला आमच्याच घरातून बाहेर काढण्याच्या गोष्टी केल्यास ना, त्या क्षणापासून तुझा या घराशी आणि घरातल्या माणसांशी संबंध संपलाय. कळतंय का? आणि राहिला प्रश्न निकीने सलीलला भेटण्याचा, तर माझ्या निकीवर पूर्ण विश्वास आहे. नचिकेत, ह्या बाबतीत नाही, कुठल्याही बाबतीत मला तुझ्याकडून काहीही ऐकायचं नाही. तुझं बोलणं झालं असेल ना? झालंय ना तुझं बोलणं? ताबडतोब चालतो इथून. या डोक्यावर घेऊन मग नचिकेत, निकी, नचिकेत जे काही म्हणत होता तसं खरंच काही नाहीये ना? जोपर्यंत दी हा टॉपिक सगळ्यांकडे काढत नाही तोपर्यंत मी काही बोलणं बरोबर नाही. मी काय विचारते? आई असं निकी, कुणालाही स्पष्टीकरण देण्याची गरज नाहीये. आणि कविता, उगाच विषय वाढू नकोस. प्रश्न समर्पिता किचनचा होता, त्यामुळे दोघं भेटले होते. काय कविता, विषय संपला. थांबा एक मिनिट. काय झालं? तिकडे एक वॉचमॅन आहे, त्याला विचारूया का आपण? पण त्याला विचारून काय होणार आहे? विचारून तर बघूया. बघा ना, इथे सगळा हा इंडस्ट्रियल एरिया आहे, गोडाऊन आहेत आजूबाजूला, म्हणजे आपला पिकअप ट्रक इथे येऊन गेल्याची शक्यता नाकारता येणार नाही. फार तर काही नाही बोलेल ना तो. विचारून तर बघूया. ठीक आहे, आता तुम्ही म्हणताय तर विचारून बघू. दादा,
सॉरी एवढ्या उशिरा त्रास देतोय. थोडी माहिती हवी होती. अर्पिता मॅडम, हे बघा आपला ट्रकचाच नंबर आहे. खरंच हो हे बघा, आणि ही वेळ पण दिली पुढे. तुमचा अंदाज बरोबर होता अर्पिता मॅडम. दादा ये इधर ट्रक आके गया, ये किधर किधर गया? ये लिखा है ना ओपन साइड, अरे ये साइड गए. आम्ही जाऊ शकतो का? म्हणजे एंट्री काही करायला लागते? हाँ जाओ जाओ और वापस मत आना. कमाल आहे का, एंट्री कशी करायला सांगितली नाही. हेलो. अहो त्या वॉचमॅनने सांगितलेलं ती शेड हीच आहे ना? हो. पण इथे तर कोणीच दिसत नाही हो, फक्त या गाड्या पार्क आहेत आणि कोणीच नाहीये इथे. अर्पिता मॅडम, आपला शेतमाल. म्हणाला ते बरोबर होतं अर्पिता मॅडम. हे बघा ना, हे रेती बंदर, ही खाडी, कमाल आहे तुमची. मी बरोबर बोललो होतो. तुम्ही सोबत असल्यावर ना अशक्य वाटणारी गोष्टही शक्य होते. तुम्ही ना उगाच जास्त कौतुक करता माझं. आता ते सगळं जाऊ द्या, आपला हा शेतमाल घरी कसा न्यायचा याचा विचार करूया. इतना इजी है क्या मैडम?